मधुरा घर स्वप्नांचं ह्या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत। आज आपण घर स्वप्नांचं मध्ये भेट देणार आहोत नाशिक येथील कार्डा कन्स्ट्रक्शनच्या हरिवसन ह्या ट्विन टॉवर प्रोजेक्टला। तसंच आपण नजर टाकणार आहोत प्रॉपर्टी रेट्सवर। नाशिक येथे कार्डा कन्स्ट्रक्शनचा हरिवसन हा ट्विन टॉवर प्रोजेक्ट गंगापूर येथे साकारण्यात येतोय। गोदावरी काठावरती निसर्गरम्य वातावरणात 2 एकरावर 192 फ्लॅट्स असणार आहेत। 16 मजली या टॉवर्समध्ये वेगवेगळ्या सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्यात। चला तर या प्रोजेक्टविषयी अधिक माहिती घेऊया कार्डा कन्स्ट्रक्शनचे संचालक मनोहर कार्डा यांच्याकडून। नाशिक म्हटलं की गोदावरीचं नाव आवर्जून ओठांवर येतं। नाशिकच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या गोदावरीच्या काठावर कार्डा कन्स्ट्रक्शनचा हरिवसंत हा ट्विन टॉवरचा गृहप्रकल्प साकारतोय। सावरकर नगर परिसरामध्ये 2.5 एकर जागेमध्ये हे ट्विन टॉवर्स उभारले आहेत। 192 फ्लॅट्स कार्डा कन्स्ट्रक्शन नाशिककरांसाठी घेऊन येत आहेत। कार्डा कन्स्ट्रक्शनचे संचालक मनोहर कार्डा आपल्याबरोबर आहेत। त्यांच्याकडून आपण एकंदरीतच कार्डा कन्स्ट्रक्शनची आजवरची वाटचाल आणि या गृहप्रकल्पामध्ये नेमकं दडलंय काय हे जाणून घेणार आहोत। सर, स्वागत आपलं झी 24 तासमध्ये। काय सांगाल, ह्या प्रकल्पाचे वैशिष्ट्य काय आहेत? नेमका ट्विन टॉवर्स म्हणजे हा प्रकल्प काय आहे? असं कळतंय की नाशिकमध्ये पहिल्यांदाच अशा भव्य इमारती आपण उभ्या करत आहोत। नमस्कार। ही खरी गोष्ट आहे की 16 मजली इमारत ही 192 फ्लॅट्स 2 BHK 3 BHK आणि 4 BHK हा फर्स्ट प्रकल्प, हा पहिलाच प्रकल्प गोदाकाठी असेल। आणि ह्यात विशेष म्हणजे एक असं आहे की नॉर्थ फ्लोईंग रिव्हर असं मानलं जातं की वास्तूच्या हिशोबाने एक भरभराटीचं असतं। इथे जे लोक राहतात फ्लरिशिंग आहे, खूप फ्लरिशिंग आहे। दुसरं हे की ह्या टॉवरमध्ये आपण 60% ही ओपन एरिया ठेवलेली आहे। 60% ओपन एरियामध्ये आम्ही विविध एम्युनिटीज दिलेल्या आहेत। क्लब हाऊस, जिम्नॅझियम, स्विमिंग पूल, गझेबो, लॉन, चिल्ड्रन प्ले एरिया, पोडियम लेवल पार्किंग, मल्टीपर्पज हॉल, एम्पी थिएटर। ह्या प्रकल्पामध्ये विशेष काय आहे की आम्ही ह्या प्रकल्पाला वायफाय एनेबल्ड केला आहे। दुसरं हे की 60% जी एरिया ओपन ठेवली असल्यामुळे इथे ते असं कोंडल्यासारखं वाटणार नाही। फ्रीली इथे सगळे लहान मुलं ते ज्येष्ठ नागरिक सगळे मोकळं श्वास घेऊ शकता इथे। आणि पोडियम पार्किंग आपण हे जे विशेष जे इथे आपण भर देतोय, पोडियम पार्किंग ही स्टॅक पार्किंग असेल। स्टॅक पार्किंग कशी आहे की एकावर एक पार्किंग मोटराइज्ड असेल। ही स्टॅक पार्किंग असल्यामुळे ही इझिली कार डबल एकावर एक पार्किंग करता येईल। एकंदरीत आपण आता बाहेर काय काय मिळणार आहे एम्युनिटीज ते बघितल्या, त्यामुळे माझी उत्सुकता वाढलेली आहे। नेमकं घरामध्ये गेल्यानंतर आपल्याला अजून कुठल्या सुविधा मिळणार आहे? हा बंगलो आहे की हा फ्लॅट आहे? नागरिकांनीच बघायचं आहे। अतिशय लॅविश अशा पद्धतीचं इथे राहणीमान प्रत्येकाला अनुभवता येणार आहे। त्यामुळे आपण आता आतमध्ये जाऊया आणि प्रत्येक रूम कशी आहे, हॉल कसा आहे, बेडरूम कसा आहे, किचन कसं आहे हे आपण प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी बघूयात। बाहेरचा परिसर, बाहेरचा एम्युनिटीज काय आहे हे बघितल्यानंतर आपण आता प्रत्यक्ष घरामध्ये प्रवेश करणार आहोत। विशेष म्हणजे आपण जेव्हा एंटर करतो सिक्युरिटी ही खूप महत्वाची असते। सिक्युरिटी हे एंट्रन्सला आम्ही एक हा व्हिडिओ डोर फोन दिलेला आहे। व्हिडिओ डोर फोन इथे कॅमेरा लावलेली आहे। ह्या कॅमेरामध्ये आतमध्ये कोण बाहेर आलेला आहे हे आतमध्ये स्क्रीनवर सगळं दिसतं। दरवाजा आपण एंटर जेव्हा करतो तर सगळ्यात अगोदर ह्याच्यावर लक्ष जातं की हे लॉक एक अतिशय एक चांगल्या कंपनीचं ब्रँडेड आम्ही हे युरोपा कंपनीचं दिलं आहे। ही विट्रीफाईड 32x32 ची टाईल आहे।
हा सगळ्यात एंट्रन्स लिव्हिंग रूम आहे. हे जे सिलिंग आहे हे सिलिंग आम्ही देत आहोत, आमच्या अम्युनिटीजमध्ये ही सिलिंग देतो. हे लाईट्स फॅन सोडून हे बाकीचे जे सिलिंग ऑल सिलिंग आहे ते आम्ही देतो आहे. आमचे पोर्जे सर आहेत, आर्किटेक्ट पोर्जे यांनी ही डिझाईन केलेलं आहे. हे फ्लॅट अतिशय असं म्हणता येईल की सिंपल आणि सोबर असं डिझाईन यांनी केलेलं आहे. हे जे मध्ये लाईट्स आहेत आणि वरती ह्या साईडला छोटे छोटे लाईट्स आहेत ते ह्या पूर्ण फ्लॅटला कव्हर करतात. हे लिव्हिंग रूम नंतर आम्ही ह्याला अटॅच्ड एक हे बाल्कनी दिली आहे. बाल्कनीमध्ये हे बाहेरच्या ज्या फ्लोरिंग आहेत हे अँटी स्किड, म्हणजे ह्याच्यात पाणी जरी पडलं तर एक स्लिप होण्याचं चान्सेस नसतं. दुसरं हे की आम्ही हे वॉल जी आहे हे पूर्ण स्ट्रक्चरला आम्ही टेक्स्चर देतो. आउटरला प्लास्टर कलर हे सगळे करतात, पण आम्ही ह्याच्यात विशेष म्हणजे हे पूर्ण वॉलला टेक्स्चर करतो. हे पूर्ण टेक्स्चर्ड आहे. टेक्स्चर्ड नंतर डबल कोट कलर केलं जातं. ह्याच्याने स्ट्रक्चरला मजबूती मिळते. स्ट्रक्चर अतिशय मजबूत होतो. क्रॅक्स होण्याचे चान्सेस कमी येतात. तर त्याचबरोबर आम्ही बघतोय मोठी अशी बाल्कनी आहे, इथे निवांत क्षण घालवता येतील अशा पद्धतीचं सर्व आपलं मॅनेजमेंट आहे. हे आम्ही सॅम्पल ठेवलं आहे. अशा प्रकारे ऍक्च्युली फर्निचर ठेवता येतं इथे. ह्या लिव्हिंगच्या कनेक्टेड एक डायनिंग आहे. किचन असं डिझाईन केलं आहे की 2 प्लॅटफॉर्म समोर समोर आहे. एक मिजापला असं छोटं हे रेडी करण्यासाठी इथे ह्या साईडला करता येतं. आणि इथे जर बघितलं हे वॉशिंग एरिया आहे. ही पूर्ण वॉशिंग एरिया आहे. इथे वॉशिंग मशीन आणि भांडे वगैरे घासायला पूर्ण एक सेपरेट जागा आहे. तर एकंदरीतच आपण याचा एरिया बघितला तर मोठं किचन दिसतंय, डायनिंग पण तेवढंच भव्य आपल्याला बघायला मिळत आहे. किचन मोठं दिसतंय की याला डिझाईन तसं केलं आहे. हे डिझाईन तसं केल्यामुळे आपल्याला हे थोडंसं मोकळं आणि एक लॅविश दिसतंय. दुसरं आपण बघूया मास्टर बेडरूम. सर आता आपण मास्टर बेडरूम मध्ये आलो आहोत. मास्टर बेडरूम मध्ये काय सुविधा देण्यात येत आहेत, याचं डिझाईन नेमकं कशा पद्धतीने करण्यात आलंय? मास्टर बेडरूम असं डिझाईन केलं आहे की हे कनेक्टेड ह्याला फ्रेंच डोर आहे. फ्रेंच आणि बाल्कनी आहे मोकळी. तिथे एक नॅचरल व्हेंटिलेशन आपण म्हणता येईल की त्यासाठी हे डिझाईन केलं आहे. हे कनेक्टेड एक ह्या मास्टर बेडरूमला बाथरूम आहे आणि ह्याच्यात हे ज्या एम्युनिटीज आपण जे प्रोव्हाइड करतो हे फिटिंग्स ज्या हे जसं फिटिंग्स आहेत हे एक अतिशय चांगल्या कंपनीचे, जसं आम्ही हे सॅम्पल आम्ही जॅक्वारचं दिलं आहे. मास्टर बेडरूम बघितल्यानंतर आपण आता चिल्ड्रन बेडरूम मध्ये जाणार आहोत. चिल्ड्रन बेडरूमला असं डिझाईन केलं आहे की एकंदरीत ह्यात चिल्ड्रनचं स्टडी टेबल असायला पाहिजे. बेड एक छोटं वॉर्डरोब वगैरे असायला पाहिजे. आपण जसं बोलत आहात की स्टडी टेबल आहे किंवा एक मोकळी जागा आपण मुलांसाठी बनवत आहोत, तसंच अभ्यासामुळे कधी कधी तणाव येतो, त्यांना थोडं मोकळा श्वास घेण्याची पण इच्छा असते. हे तुम्ही याच फ्लॅटमध्ये ह्याच रूममध्ये कसं अवेलेबल करून दिलंय? हो, ह्याला डिझाईनच तसं केलं आहे की एक नॅचरल, जसं स्ट्रेस मुलांना नको म्हणून एक नॅचरल ह्याला एक मोठं फ्रेंच डोर दिला आहे.
गेस्ट बेडरूम मध्ये आपण आता एंटर करतो आहे. कनेक्टेड बाथरूम आहे. आणि हे बाथरूम जे आहे, बाथरूम सिंपल हे डिझाईन केलं जातं, पण ह्याच्यात असं एक वॉल एक्स्ट्रा घेऊन ह्याला निश असं एक एक्स्ट्रा निश हे दिलं आहे. इथे लाइटिंग छोटी लावता येते आणि त्याच्याने एकंदरीत बाथरूमचं असं शो वाढतं. ग्राहकांनी नेमकं आपल्याकडे काय यावं, जसे आपले इतर प्रकल्प आहेत, भरभरून प्रतिसाद प्रत्येक ठिकाणी मिळतोय. इथल्या बाबत आपलं काय निष्कर्ष असणार आहे? नेचर लवर जे असतात, नैसर्गिक वातावरण ज्यांना पाहिजे ते सगळे इथे येत आहेत. आम्हाला खूप चांगलं रिस्पॉन्स मिळतं इथे. नाईन्टीन 94 पासून आम्ही ह्या बिझनेसमध्ये आहोत. आतापर्यंत आम्ही 3500 प्लस फ्लॅट्स आम्ही डिलिव्हर केले आहेत. म्हणजे 3500 फॅमिलीजला आम्ही सॅटिस्फाय केला आहे. त्यात भर आम्ही दिलेला आहे क्वालिटी, ऑन टाइम डिलिव्हरी आणि विशेष म्हणजे की सर्व्हिस. फ्लॅट विकणं हे खूप सोपं असतं, पण सर्व्हिस देणं ही खूप महत्त्वाची असते. तर सर्व्हिसमध्ये आम्ही खूप भर देतोय. एकंदरीतच आपण बघितलं, फ्लॅट विकणं हे सोपं असं, मात्र सर्व्हिस देणं हे अवघड असतं आणि सर्व्हिस देण्याचं कामच आजपर्यंत कार्डा कन्स्ट्रक्शन देत आलेलं आहे. आपणही या आणि अनुभव घ्या. घर स्वप्नांमध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची आणि ब्रेक नंतर आपण नजर टाकणार प्रॉपर्टी रेट्सवर. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम घर स्वप्नांचं. ब्रेक नंतर घर स्वप्नांचं ह्या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजकाल घरांच्या किमती या गगनाला भिडलेल्या असताना नेमक्या कोणत्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं घर साकारता येऊ शकतं, यासाठीच एक नजर टाकणार आहोत प्रॉपर्टी रेट्सवर. घराला घरपण हवं असं प्रत्येकालाच वाटत असतं आणि म्हणूनच घरपण देणारे अनेक प्रोजेक्ट्स आम्ही दर आठवड्याला तुमच्यासाठी घेऊन येत असतो. पुढच्या आठवड्यातही असेच काही प्रोजेक्ट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. पण आता वेळ आली ती तुम्हाला निरोप देण्याची, तेव्हा पाहत राहा आमचा खास कार्यक्रम घर स्वप्नांचं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.